नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टतर्फे तयार केलेल्या या खास सादरीकरणात आपलं स्वागत आहे. आपल्या स्वयंपाकघरात रोजच तर वापरतो आपण मिक्सर ग्राइंडर, हो ना? पण कधी विचार केलाय का की याच्या आत नक्की काय असतं? चला तर मग आज आपण याच उपकरणांच्या आत एक नजर टाकूया आणि बघूया की हे सगळं काम करतं तरी कसं. सुरुवात करूया फूड मिक्सरपासून. हे दिसायला साधं वाटलं तरी खरं तर तसं नाहीये. आणि एकदा का याचे भाग आपल्याला समजले की मग त्याची काळजी घेणं खूपच सोपं होऊन जातं. तर मिक्सरचं सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ते म्हणजे त्याचे हृदय, त्याची मोटर. बहुतेक मिक्सरमध्ये एक जबरदस्त युनिव्हर्सल मोटर असते. विचार करा, ती एका मिनिटात तब्बल 3000 ते 14000 वेळा फिरते. केवढा वेग आहे हा! आणि तो जो छोटा लाल स्विच दिसतोय ना, तो आहे ओव्हरलोड स्विच. समजा आपण जास्त भार टाकला तर हाच स्विच पुढे येतो आणि मोटरला जळण्यापासून वाचवतो. म्हणजे एक प्रकारचा सर्किट ब्रेकरच आहे तो. अच्छा, मग मोटरची ताकद पदार्थांपर्यंत पोहोचते कशी? तर ती पोहोचते कपलरमधून थेट जारच्या आतल्या ब्लेडपर्यंत. आणि हेच ब्लेड गरगर फिरून आपलं सगळं वाटण्याचं काम करतात. खरंच किती साधी पण एकदम प्रभावी रचना आहे ना? आता जरा विजेचा प्रवास बघूया. हे बघा, हा सर्किट डायग्रॅम दाखवतो की वीज प्लगमधून निघून स्पीड कंट्रोलच्या बटणातून जाते आणि मग सरळ मोटरच्या आतल्या आर्मेचर आणि ब्रशेसपर्यंत पोहोचते आणि मोटर फिरायला लागते. एकदम सरळ, सोपं सर्किट. बरं, मिक्सरचे भाग तर आपण समजून घेतले, पण त्यात ज्या नेहमीच्या समस्या येतात त्यांचं काय? चला, आता आपण काही नेहमीच्या अडचणी आणि त्यावरचे उपाय बघूया, म्हणजे आपल्याला पटकन कळेल की गडबड कुठे आहे. ही समस्या तर आपल्यापैकी अनेकांना कधी ना कधी आलीच असेल. बटन दाबलं पण मिक्सर काही सुरूच होत नाही. असं का बरं होतं? आता असं झालं की लगेच टेक्निशियनला बोलवायची घाई करायची नाही. सगळ्यात आधी एक सोपी गोष्ट करून बघायची. मिक्सरच्या खाली तो जो लाल स्विच असतो ना, तो दाबून पाहायचा. अनेकदा प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होतो. पण समजा त्यानेही काही झालं नाही तर मग कदाचित पॉवर कॉर्डमध्ये काहीतरी गडबड असू शकते किंवा आतले कार्बन ब्रशेस संपले असतील. दुसरी एक नेहमीची तक्रार, मिक्सर चालवता चालवता अचानक खूप गरम होतो. यामागे काय कारणं असू शकतात? बऱ्याचदा मिक्सर गरम होण्याचं कारण अगदी साधं असतं. एकतर आपण जारमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान भरतो किंवा मिक्सरला न थांबवता खूप वेळ चालवतो. त्याला थोडी विश्रांती देणं गरजेचं असतं. आणि अगदी क्वचित प्रसंगी जर मोटरचा शाफ्ट वाकला असेल तरीही ही समस्या येऊ शकते. चला, आता मिक्सरला थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि वेट ग्राइंडरकडे वळूया. इथे बघा, दोन्हीतला फरक किती स्पष्ट दिसतोय. एकीकडे कॉम्पॅक्ट मिक्सर आणि दुसरीकडे मजबूत, दणकट वेट ग्राइंडर, जो जास्त जड कामांसाठी बनवला आहे. वेट ग्राइंडरचा मुख्य उपयोग आहे ओले पदार्थ वाटण्यासाठी, खास करून इडली डोशाचं पीठ तयार करण्यासाठी. यात वाटायला चक्क दगडांचा वापर होतो आणि त्याची मोटर हळू पण खूप ताकदीने फिरते. वेट ग्राइंडरच्या आतले मुख्य खेळाडू म्हणजे हे दळणारे दगड, त्यांना ताकद देणारी मोटर आणि मोटरची फिरण्याची शक्ती, दगडांपर्यंत नेणारा बेल्ट आणि पुली, हे तिघे मिळून एक पॉवरफुल टीम तयार करतात. आता आपण वेट ग्राइंडरमध्ये येणाऱ्या समस्यांबद्दल बोलूया. घाबरू नका, मिक्सरप्रमाणेच याच्यातल्या समस्या ओळखणंही तसं सोपं आहे. वीट ग्राइंडरमधून येणारा मोठा खरखरीत आवाज ही एक कॉमन तक्रार आहे. हा आवाज सहसा आतल्या काही भागांची झीज झाल्याचं लक्षण असतं. आवाजाची मुख्य कारणं काय असू शकतात? तर मोटरमधले बेअरिंग्स खराब झाले असतील, शाफ्ट वाकला असेल किंवा मग वेगवेगळ्या भागांचं अलाइनमेंट चुकलं असेल. ज्या मशीनमध्ये फिरणारे भाग असतात तिथे या समस्या येणं सामान्य आहे. आता ही एक दुसरी समस्या बघा. ग्राइंडर चालतोय पण दळायला खूप वेळ लागतोय, म्हणजे त्याची स्पीड कमी झालीय. असं का होतं? यामागचं सगळ्यात कॉमन कारण म्हणजे दळणारे दगड वापरून वापरून गुळगुळीत होणं. याशिवाय मोटर आणि दगडांना जोडणारा बेल्ट जर खूप सैल किंवा खूप घट्ट झाला असेल तरीही स्पीड कमी होऊ शकते. पण चांगली गोष्ट ही आहे की हे दोन्ही भाग बदलता येतात. तर या सगळ्या चर्चेचा सार काय? घरातली उपकरणं तपासण्यासाठी या 3 सोप्या टिप्स नेहमी लक्षात ठेवा. 1. काहीही झालं तरी आधी ओव्हरलोड स्विच तपासा. 2. मशीनमधून काही वेगळा किंवा विचित्र आवाज येतोय का याकडे लक्ष द्या. आणि 3. जे भाग फिरतात त्या यांत्रिक भागांची झीज झाली आहे का हे नक्की तपासा. यावरून एक गोष्ट तर नक्कीच कळते की एखादी वस्तू काम कशी करते हे जर आपल्याला समजलं तर तिच्यातली अडचण शोधणं आणि ती दुरुस्त करणं कितीतरी सोपं होतं. मग आता प्रश्न हा आहे की हे ज्ञान वापरून घरातल्या अजून कोणत्या उपकरणांची दुरुस्ती करण्याचा विचार आपण करू शकतो? जरा विचार करून बघा.